नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि खूप खूप आनंदी जावो. तर किचन बघा किती पसारा दिसत आहे. आता ही कधी आवरणं होते माहिती नाही. रोज विचार करते आज करायचं, उद्या करायचं आणि ते राहूनच जातं. कारण रोजचं आपलं डेली कामं झाली की मग दुपार झाली, सगळं आटोपल्यानंतर जेवण झाल्यानंतर अजिबात इच्छा होत नाही करायची. त्यानंतर आज काही फारसं शूट केलेलं नाही. दुपारचं जे काही स्वयंपाक आहे तोच तुमच्याशी शेअर करते, म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये काय काय ते. तर आजचा बेत अगदी सिंपल होता. पत्ताकोबीची भाजी, दह्याचं बेसन, चपाती, मिरचीचा ठेचा आणि भात. तर इथे तांदूळ निवडायला घेतले. आणि आता कसं पाऊस सतत 8 दिवस झाले आमच्याकडे रोज पाऊस येत आहे. पावसामुळे कामं लवकर आटोपते होतात, कारण कपडे पण काही फारसे निघत नाही. आणि झटपट कामं झाले की आता बरोबर 11 वाजलेले आहे आणि स्वयंपाकाला लागली मी, नाहीतर मग 12 12:30 वाजतातच. तर इथे तांदूळ वगैरे धुवून घेतले आणि आता करणार आहे भात. वरण काही लावणार नाही. पत्ताकोबीची भाजी असली तर काही असं वरण पाहिजेच आमच्याकडे असं काही नाही आहे. केलं तर ठीक, नाही तर ठीक, खातात सर्व. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे, थोडं थंड वातावरण आहे ना, तर असं थोडं चमचमीत तिखट पाहिजे. म्हणजे मग वरण काही जास्त खात नाही कोणी. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर वरण पाहिजेच पाहिजे असते. तर इथे पत्ताकोबी छान अशी फ्रेश होती आणि बऱ्याच दिवसांनी पहिल्यांदा माझ्याकडे भाजीपाला सर्व यावेळेस चांगला आणलेला आहे. नाहीतर भाजीपाल्यावरून दरवेळेस आमचे काही ना काही भांडणं होतातच. कधी वांगे किडलेले आणतात, तर कधी पालक किडलेली, तर कधी टमाटर जास्तच नरम असलेले, तर कधी अद्रक सडलेलं, असं काही ना काही असतं. पण यावेळेस का कुणास ठाऊक एकही असं नाही की म्हणजे खराब होतं. मस्त असं फ्रेश पत्ताकोबी पण छान होती, भेंडी, वांगे सगळं व्यवस्थित आणलेलं होतं. आणि असा भाजीपाला दिसला तर मलाही फार बरं वाटतं. आणि थोडं जर सडलेलं असलं तर मग अर्ध्यापैकी ते वाया जातं. आणि भाजीपाला काही आता स्वस्त नाही, सगळं महागच झालेलं आहे. आणि पावसाळ्यामध्ये तर जास्तच महाग होतं. त्यातल्या त्यात मी पालेभाज्या सहसा आणत नाही, पण आता पालक आणलेली होती तर ती निवडून घेतली. पण पालक काही खराब नव्हतीच, ती छान होती. तरीसुद्धा पण आता पुढच्या वेळेसपासून आणणार नाही. आता दरवेळेस सांगते की आणू नका, आणू नका. आधीही सांगितलं मी, म्हणजे काल तरीसुद्धा ती आणली. पण आता म्हटलं जाऊ द्या, आणली तर उपयोग करायचा. आणि पत्ताकोबी यावेळेस अर्धा किलो आणली. एका पावाची भाजी आम्हाला होते, पण मी म्हटलं जाऊ द्या, आता अर्धा किलो आणलेली आहे तर ती काही वाया जात नाही, संध्याकाळी होऊन जाईल. तर इथे जिरं, मोहरी सिंपल अशी फोडणी देते, जास्त काही मसाले कुठलेही टाकत नाही. आणि आता गावावरून आणलेलं जे तिखट आहे ना, ते इतकं छान आहे, टेस्ट पण खूप छान आहे. त्याच्यामध्ये काही असे कुठले मसाले ॲड केले नाही तिखट दळताना. फक्त मीठ, कच्चं तेल आणि घरच्या ज्या मिरच्या होत्या त्या कांडपेंत्रावरून छान कुटून आणलेल्या आहे. तर तिखट एकच नंबर झालेला आहे. आधी मला विकतचं खूप आवडायचं, विशेष करून अंबारीचं. पण आता का कुणास ठाऊक विकतचं म्हणजे अजिबात इच्छाच होत नाही. माझ्याकडे एक पॅकेट पडलेलं आहे, पण ते मी वापरतच नाही. आता जे घरचं आहे ना तेच बरं वाटते. आणि तेच मी म्हणजे मागच्या वर्षीपासून आणायला लागले. नाही तर त्याआधी विकतचं वापरायची, तर मला घरचं आवडत नव्हतं. घरचं खूप तिखट वाटायचं. भाजी म्हणजे कलर असा व्हाईट म्हणजे एकदम अशी ग्रेव्ही येत नाही, लालसर दिसत नाही, म्हणून मी ते वापरत नव्हती. पण खरंच ना, जे घरचं ते घरचं असते. म्हणतात ना, ते म्हणजे अस्सल असतं ते आपल्या शेतातलंच घरचंच. आणि जे विकतचं मिळते ते सगळं नकली. आता विकतचं तिखट कितीही टाका, ग्रेव्ही छान येते, पण चव लागत नाही. आणि ह्या जे घरचं वापरलं आणि भाजीला जरी कलर नाही आला ना, तरी पण टेस्ट खूप छान येते. तर आता आपल्या कशा आवडीनिवडी बदलत राहतात. आधी मला ते विकतचं छान वाटायचं, पण आता नाही. आता असं वाटतं की नाही, घरचं ते घरचं. तर मी 2 ते 2.5 किलोचं तिखट दळून आणलेलं आहे. आता हे मला बरेच दिवस जाईल. आणि माझी आई म्हणत होती की आणखी घेऊन जा, पण म्हटलं नाही, राहू दे. म्हणजे कसं पावसाळभर जरी पुरलं तरी भरपूर आहे. मग हिवाळ्यामध्ये परत मिरच्या निघतातच. म्हणजे हिवाळा आणि पावसाळा होऊन जाईल, तर तेव्हा नवीन मिरच्या निघाल्या की मग परत करता येईल. म्हणून मी काही नाही जास्त 2 ते 2.5 किलो आणलेलं आहे. आता त्याच्यामध्ये विकतचं टाकायचा विचार केला, पण पुन्हा म्हटलं नको, जे आहे ते. जरी भाजीचा कलर थोडा म्हणजे असा लालसर नाही दिसला तरी चालेल, पण भाजी टेस्टी होते. तर इथे पत्ताकोबीची भाजी फोडणी दिली. आणि आता पूर्ण अर्धा किलो जे फूल होतं पूर्ण याची केलेली आहे. वाचली तर संध्याकाळी. आणि सहसा तर वाचत नाहीच म्हणा, कारण रुचीला ही भाजी खूप आवडते, ती खातेच. तर एक बटाटा टाकला आणि पत्ताकोबी. कोबी छान फ्रेश होती, तर मग भाजी पण छान होते. नाहीतर सुकलेलं फूल असलं की भाजी अजिबात चांगली लागत नाही, अळणी लागते ती खायला. पण अशी जर असली ना तर एकदम टेस्टी होते. तर इथे भाजी वगैरे फोडणी दिली आणि एकीकडे भात. आता करायचं होतं मला दह्याचं बेसन.
आता ही भाजी मला जास्त आवडत नाही म्हणून मी दह्याचं बेसन म्हणजे एकटीपुरतं करणार आहे. कारण आमच्याकडे कोणाला आवडत नाही आणि मिरच्या भरपूर होत्या, तर म्हटलं चला ठेचा पण करायचा. तर कच्चा ठेचा करणार आहे, त्याला तळणार नाही किंवा भाजणार नाही. तर त्याआधी इथे म्हटलं आधी कणिक मळून ठेवायची, म्हणजे तोपर्यंत कणिक छान म्हणजे 10 मिनटं ती सेट होईल, त्यानंतरच मग बेसन करणार. तर इथे एकीकडे भात होत आहे आणि एकीकडे भाजी. तर का कुणास ठाऊक ह्या गॅसच्या ज्या दोन्ही साईडच्या बटणं आहे ना, म्हणजे फिरतच नाही, इतक्या टाईट आलेल्या आहे. कशामुळे आल्या तेच कळत नाही. त्याच्यामध्ये पाणी पण जाऊ देत नाही मी. आणि असं का होते नेमकं पावसाळ्यामध्येच होतात त्या, बाकी टाईम होत नाही. आणि आता तर इतक्या होतात, गॅससुद्धा बंद होत नाही. शेवटी मला रेग्युलेटर बंद करावे लागते, तेव्हा कुठे ते मग बंद करते, नाहीतर मग सगळं जळायचंच होय तसं. तर इकडे भाजी होत आलेली आहे. म्हटलं चला आता लवकर बेसन करायची तयारी करायची. आणि आता आज लवकर कामं आटोपले, 11 वाजलेले आहे. कारण पाऊस असला तर जास्त कपडे काही धुवायचे नसतात, म्हणजे शॉर्टकटमध्ये कामं होतात आणि आटोपतात ते. तर मग लवकर इकडे स्वयंपाकाला पण वेळ मिळतो. तर म्हटलं चला आज लवकर करून घेऊ. सकाळी नाश्ता केला होता, तर नाश्त्यामध्ये गेलेलं होतं. नाश्त्यात काहीच केलं नाही. रात्रीची बऱ्यापैकी शेंगदाण्याची भाजी होती, तर थोडा भात लावलेला होता, म्हणजे भात आणि भाजीचा नाश्ता झाला सर्वांना. आणि आता हिरव्या मिरच्या होत्या बऱ्यापैकी, तर मिरच्या धुवून घेतल्या. नंतर त्याच्यामध्ये लसूण टाकलं बऱ्यापैकी, जिरं, कोथिंबीर आणि मीठ. मीठ थोडं जास्तच टाकते मी, म्हणजे मग ठेचा खराब होत नाही. आणि मस्त असा ठेचा केला जाडसर. त्यानंतर याच्यातच आता दही, बेसन बारीक करणार आहे, जे की दह्याचं बेसन करायचं आहे. आता एकटीपुरतं करायचं आहे म्हणून बेसन अगदी कमीच घेणार आहे मी. दही जास्त आहे, साधारणतः अर्ध वाटी असेल ते, पण आंबट खूप आहे. आणि आता सतत पाऊस चालू आहे. दुपारचं जेवण झालं की झोप इतकी येते ना पावसाची, तर काय सांगायचं. मला तर येतेच येते. आणि दुपारचं झोपलं की मग अजिबात जेवण पचत नाही. त्यानंतर मग संध्याकाळी जेवायची अजिबात इच्छा होत नाही. संध्याकाळचं सहसा माझं जेवण बंदच आहे. केलं तर खूप कमी, नाही तर मग नाही. त्यानंतर हे बेसन विकतचं पॅकेट आणलेलं होतं, पण हे बेसन काही व्यवस्थित नाही आहे. आणि हे नवीन आता मी जिकडे राहायला आलो ना, ते एक दुकान आहे जवळच, तर तिथून आणलेलं आहे ते. आणि त्यांचं दुकान काही फारसं चालत नाही असं वाटते. तर बेसनाची चव थोडी वेगळीच वाटत होती, पण म्हटलं आहे ते पॅकेट संपून घ्यायचं, मग नंतर दुसरं आणता येते. सहसा मी डीमार्टमधूनच आणते, म्हणजे एका वेळेस एक 1 किलोचं आणलं की बरेच दिवस जातं ते. तर त्यानंतर इथे बेसन करायचं होतं. आता जिथे आम्ही राहायला आहे तिथे छान असे झाडं आहे, कढीपत्ता पण ताजा ताजा आहे. तर आता कढीपत्त्याचा प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे तिथला कढीपत्ता एक पत्ता जरी तोडला तरी होऊन जातं भाजीला. आणि इथे आल्यानंतर मस्त गावातल्यासारखी फील होते मला, म्हणजे छान असं अंगण, झाडं झुडं, आजूबाजूला मोकळं छान वाटते. आणि खूप दिवसांना असं वाटते की गावात आल्यासारखं. नाहीतर मग शहरातलं म्हटलं की ते घरातल्या घरात आतल्या आत, त्यापेक्षा इकडे छान वाटते. त्यानंतर इकडे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं, कारण हे दही आणि बेसन बारीक केलं ना, तर ते झाकणालाच इतकं लागलेलं आहे, ते गरम पाणी टाकल्याशिवाय निघणार नाही. तर ते पाणी टाकलं भांड्यामध्ये आणि ते झाकणाचं सगळं हलवून घेणार, तेव्हाच ते निघेल. त्यानंतर इथे कढईमध्ये तेल घेतलं, हिंग आणि थोडं जिरं. जिरं तर मी ठेच्यामध्ये टाकलेलं होतं, पण तरी थोडं टाकणार आहे आता. मोहरी तर आहे, पण तो डब्बा कुठे ठेवला मी तोच लक्षात नाही, कारण बरेच डब्बे मी काढलेले नाही बॉक्समधले. तर त्याच्यामध्ये सामान आहे, तर ते काढेल हळूहळू. तर इथे काही जिरं वापरलेलं आहे, हिंग आणि ठेचा. लसूण तर टाकणार नाही, कारण ठेच्यामध्येच टाकलेला आहे. आणि कढीपत्ता घेतला. छान हे जे काय म्हणतात त्याला, ठेचा आहे तेलामध्ये परतून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून जास्तच तिखट लागायला नको. त्यानंतर हळद, थोडंसं मीठ. आणि आज जरा भाजीत मीठ जास्तच झालं, कारण ह्याच्यामध्ये पण मीठ जास्त टाकलेलं होतं. आणि आता इथे याच्यामध्ये मीठ थोडं जास्त झालं, तर बेसन थोडं खारटच झालं. आता संध्याकाळी मला थोडं गरम पाणी टाकून थोडी साखर टाकून ते परत पातळ करावं लागणार. तर तेव्हा कुठे ते व्यवस्थित येईल, नाही तर ते इतकं खारट झालं की मीच नाही खाऊ शकत. आणि कधी असं होत नाही, पहिल्यांदा असं झालं, ते लक्षातच आलं नाही. त्यानंतर इथे बघा थोडं आणखी पाणी टाकलं, तरीसुद्धा झाकणाचं ते निघालेलं नाही. गरम पाणी टाकलं, त्यानंतर थंड. तर अशा पद्धतीने मस्त असं दह्याचं पिठलं केलं. आता आमच्या विदर्भामध्ये दह्याचं बेसन म्हणजे आवडतं असतंच सर्वांना, पण का कुणास ठाऊक आमच्याकडे कुणाला आवडत नाही, फक्त मला आवडते. आणि आता लवकरच एखादा म्हणजे व्हॉईस ओव्हर देण्यासाठी माईक घेणार आहे, कारण इतका प्रॉब्लेम होतो इथे. एकदम म्हणजे व्हॉईस ओव्हर देताना एकदम आमच्या बाजूला शेजारी आहे, तर लगेच आवाज इकडला तिकडे जातो, त्याच्यामुळे जास्त मोठ्याने बोलता पण येत नाही. आणि खूप कमी आवाजामध्ये तुम्हाला माझा व्हॉईस ओव्हर येत असेल
तर असं इथे एकीकडे बेसन होत आलेलं आहे आणि चपात्या करायला घेतल्या. चपात्या अगदी साध्या, तेल लावून काही करणार नाही, साध्याच करणार आहे. तर जास्त काही करायच्या नव्हत्या, 6 ते 7 करणार आहे, म्हणजे होऊन जातील. आणि आता सकाळचा स्वयंपाक भरभर चपात्या करून झाल्या की मोकळं. आणि खरं सांगू का, मला चपात्या करायला अजिबात आवडत नाही, कारण इतका पसारा होतो ना, ओट्यावरही सगळी म्हणजे कणिक इकडे तिकडे सांडते. तरी मी त्याच्याखाली एक कापड ठेवलेला आहे, जेणेकरून सांडणार नाही, तरी कापडाच्या बाहेर ती सांडतेच. तर हे झाल्यानंतर परत गॅस ओटा क्लीन करणे, कारण इतकं पुसलेलं याच्यावर जर खराब झालं ना, तर मग खूप कंटाळा येतो आणि सगळं ते ओट्यावर पण सांडतं आणि गॅसवर पण. तर आता हे सगळं लगेच चपात्या झाल्या की भाकर करणार आहे एक, जर पीठ असेल तर. कारण एका डब्यामध्ये बऱ्याच दिवसाचं ज्वारीचं पीठ होतं, मला म्हणजे आठवते ते, पण बघते आता, जर दिसलं वेळेवर तर ठीक, नाही तर मग करणार नाही. नाहीतर मग चपात्या आहेतच. आणि अशा पद्धतीने साध्या चपात्या केल्या आणि मस्त साध्या चपात्या पण खायला छान लागतात. असं काही नाही की तेलाच्याच छान लागतात. आणि कधी-कधी ना आपलं साधं जेवण जेवढं केलं तेवढं छान वाटते. आणि मला तर अजिबात तळणाचं, तेलकट का कुणास ठाऊक इच्छाच होत नाही खायची. आता इतका पावसाळा आहे तरीसुद्धा मी पापड तळून न खाता भाजूनच खाते. आणि आमच्याकडे कुणालाच असं तळणाचं जास्त आवडत नाही. बरं, रुचीला तर काहीच तेलकट चालत नाही. तिचे बाबा एखादी वेळा खाल्ले तर खाल्ले, त्यांनाही आवडत नाही. तर इथे बघा सगळ्या चपात्या झालेल्या आहे. आणि आता चपात्या झाल्यानंतर आता हे सगळं क्लीन करायला घेतलं. आता ही जी गॅस शेगडी आहे ना, तर अशी न ठेवता मी आता ती आडवी ठेवणार आहे. कारण आडवी ठेवली ना तर बरं पडते, नाहीतर मग सगळं या साईडला पसारा होऊन जाते ते, आणि मग इकडे वापरताच येत नाही. तर अशा पद्धतीची मला ठीक वाटते. तर ते सगळं आवरून घेतलं, क्लीन केलं आणि त्यानंतर आता जेवणाची तयारी. तर असं म्हणजे दुपारचं रुटीन होतं. जास्त काही मी शूट केलेलं नाही, कारण आज कसं म्हणजे कामामध्येच वेळ गेला आणि त्यात मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन होती, तर काही शूट करता आलंच नाही. आणि जेव्हा जे बॅटरी पूर्ण फुल झाली त्यानंतरच मी व्हिडिओ शूट करायला घेतला. तर इकडे जेवणाची तयारी. तर आता स्टीलचं ताट दिसलं नाही, त्याच्यामुळे मग हीच प्लेट घेतली, कारण स्टीलचे ताटं आहेत. बाहेर मी फक्त 2 काढलेले आहे, बाकी सगळे ते बॉक्समध्ये ठेवले. त्याच्यामुळे मग ते 2 घासायला होते, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आता याच प्लेटमध्ये घ्यायचं. तर इथे मस्त चपाती, पत्ताकोबीची भाजी, ठेचा, भात आणि दह्याचं बेसन असं आजचं जेवण होतं. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. त्यानंतर जेवण वगैरे आटोपलं आणि आता बघा बाहेर पाऊस किती पडत आहे, म्हणजे 4 वाजले, भरपूर असा पाऊस आहे. तर असं आजचं छोटंसं रुटीन. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.